आज आपण नाश्त्याला ज्वारीच्या पिठाचा ढोकळा बनवणार आहोत। बघा, 1 वाटी मी गच्च भरून पीठ घेतले, 1 वाटी। त्याच्यामध्ये अर्धी वाटी रवा घालते, त्याच्यामध्ये अर्धी वाटी दही टाकते आणि ते सगळं मिक्स करून घेते। आता यामध्ये मी 2 चमचे तेल घालते। अद्रक 1 इंच किसून घेतले मी, ते टाकते। मिरचीचा ठेचा टाकते आणि थोडीशी हळद टाकते आणि 2 चमचे साखर घालते आणि पाणी टाकते आणि मिक्स करून घेते। त्या वाटीतच मी 1 वाटी पाणी घेतलं होतं, आणखी 1 वाटी पाणी घेतलं आणि ते टाकते आणि मिक्स करून घेते। असं मी मिक्स करून घेतले आणि झाकण ठेवून 10 मिनिटं बाजूला ठेवते। 10 मिनिटं झालेत। आता याच्यामध्ये मी इनो टाकते अर्धा चमचा आणि चवीपुरतं मीठ टाकते। भांड्यात मी पाणी गरम करायला ठेवलं, त्यात रिंग टाकली आणि त्याच्यावर हे ग्रीस केलेलं ताट, तेलाने ग्रीस केलं ते ठेवते आणि हे मिश्रण त्यात ओतते। त्यावर झाकण ठेवते आणि 10 मिनिटं वाफवून घेते। हे बघा, ढोकळा आपला तयार झाला। वरतून मी चिली फ्लेक्स टाकली होती, ते काढून घेते आता आणि थंड करून घेते। गॅसवर मी कढई ठेवली, त्यात तेल घातले आणि आता राई टाकते, त्याच्यामध्ये हिंग टाकते, त्याच्यावर कढीपत्ता टाकते। फोडणी तयार झाली। आता आपण ढोकळ्यावर टाकून घेऊया। आता कोथिंबीर टाकू थोडी आणि कट करून घेते। बघा, मी अशा प्रकारे आपला ज्वारीच्या पिठाचा ढोकळा तयार झाला। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।